दापोली बस स्थानकामध्ये महिला आली एसटीच्या चाकाखाली. सविस्तर वृत्त. दापोली बस स्थानकात दापोली येथून ठाणेकडे सुटणाऱ्या बसच्या चाकाखाली शनिवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5च्या दरम्यान लक्ष्मी दत्ताराम मेंगे वय वर्ष 58 राहणार जालगाव तालुका दापोली या महिला एसटीच्या चाकाखाली येऊन अपघात झाला. प्रवाशांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. आपण जाणून घेऊया. सांगा. लक्ष्मी दत्ताराम मेंगे. हां, लक्ष्मी दत्ताराम मेंगे. अच्छा. कुठे जायचं होतं तुम्ही? मी इकडे बाहेर येत होते, बसमधून उतरून बाहेर येत होते. दापोली एस टी स्टँडमधून हो उतरून दुसऱ्या बसमध्ये उतरून येत होतात. हो. आणि मग काय झालं पुढं? पुढे तो पाटणं ही लाईटवरती चार्जिंगवरती गाडी आणला आणि माझ्यावर घातला. म्हणजे मला पाहायला आवडीच नाही दिला त्याने. अच्छा. हां. मग तुम्ही काय केलात? काय केलं का पडले मी तिथंच. मग गाडी खाली धावले. अच्छा. म्हणजे कुठल्या चाकाखाली? कुठले पुढचा चाक गेला, मधल्या चाकाखाली धावले. अच्छा. मग आता बरं वाटतंय? कुठं लागलाय म्हणतात? हे बघा लागले, डोकरा विकराने लागलाय. आता ही माझी जबाबदारी घेणार कोण? सगळ्या किडण्या विडण्या तू राडल्या त्या काढल्या, अशी आपण घोलपटीतच नेला. ती मला पाळायला आवडीच नाही दिला. जखमी प्रवाशांच्या कडून आपण आत्ता जाणून घेतलं आहे. या महिला दुसऱ्या गाडीतून उतरल्या आणि बस स्थानकात उतरून चालत असताना एस टीच्या चाकाखाली आल्या अशी माहिती या अपघातग्रस्त महिलांनी दिली आहे. यामुळे बस स्थानकात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. या महिलेला प्रवाशांनी तातडीनं बाहेर काढलं. सुदैवानं फार मोठी दुखापत झाली नाही. बाका प्रसंग टळला आहे. यामुळे मात्र बस स्थानकावरील प्रवाशांच्या सुरक्षतेचा प्रश्न अधोरेखित झाला आहे. दापोली बस स्थानकामध्ये एस टीच्या चाकाखाली महिला आली. सुदैवानं किरकोळ दुखापत होऊन बाका प्रसंग टळला. विशेष प्रतिनिधी शैलेंद्र खांग आणि प्रशांत परांजपेसह निवेदिता, फास्ट न्यूज, दापोली.